नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगली जिल्हा पोलीस भरती तर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत, पाहून घेऊ थोडक्यात. तात्पुरती निवड यादी, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट सूचना आहेत, पाहूत. पहिली सूचना, पोलीस शिपाई पदाची तात्पुरती निवड यादी, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट व तात्पुरती प्रतीक्षा प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट यादी ही मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी व भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन राहून तयार करण्यात आली आहे. शासन निर्णय तर हे पहा तुम्ही, यामध्ये काय म्हणतात बघा. तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. सदर निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. निवड यादीमध्ये नावांचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये. तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणीसाठी व सदर कागदपत्रांच्या सत्यप्रती केलेल्या छायांकित प्रतीचा एक संच घेऊन या कार्यालयाच्या कृष्णा मॅरेज हॉल, पोलीस मुख्यालय सांगली येथे दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता बिनचूकपणे हजर राहण्याचे आहे. तात्पुरती निवड यादी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमधील उमेदवारांची त्यांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे विहित शासन निर्णय, परिपत्रके व पोलीस भरती कार्यपद्धतीमधील निर्देशानुसार पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी फायनल सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात येणार आहे. तात्पुरत्या निवड यादी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमधील निवड ही भरती निकषांची पूर्तता यांच्या अधीन असून त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांचे नाव रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवाराचा कोणताही दावा, तक्रार, हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. तर 28 मार्च 2026 सांगली पोलीस भरती ही अपडेट होती. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर अंतिम टप्पा येत आहे. जर कागदपत्रामध्ये पूर्ण विद्यार्थी सिलेक्शन झालेला असेल तर वेटिंग लिस्टवाल्याचा विचार केला जाणार नाही, तर असा त्यांचा एक मोटो आहे. तर हे PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल सांगली जिल्हा पोलीस भरतीची पण वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. तेथून पण तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. तर भेटूया. थँक्यू सो मच.